केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळतो. दरम्यान राज्य सरकारने मागच्या एका वर्षापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली. त्याद्वारे पीएम किसान योजनेद्वारे तसेच प्रतिवर्षी 6,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. त्याप्रमाणे राज्य सरकारनेही त्यामध्ये भर घालून 6,000 रुपये देण्याची घोषणा केली. या योजनेचे आतापर्यंत 3 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. सरकारने पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे अद्याप 1,877 कोटी रुपये न दिल्याने 6 जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभांपासून वंचित राहावं लागलंय. ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला राज्य सरकारकडून 1,877 कोटी रुपयांचा हप्ता अद्याप मिळाला नाहीये. त्यामुळे नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. मात्र ही नुकसान भरपाई लवकरच मिळेल त्या संदर्भात कृषी सचिवांनी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केलाय, असे कृषी विभागाकडूनच स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची 3 दिवसीय द्राक्ष परिषद आणि वार्षिक मेळावा उद्यापासून पुण्यात होतोय. परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान भूषवणार आहेत. पुणे बंदचे आयोजन करण्यात आलेले असले तरी या परिषदेसाठी सहकार्य करावे असं आवाहन द्राक्ष संघाने केलंय. केंद्र सरकारकडून साखर नियंत्रण कायद्यात बदल करणार असून संभाव्य बदलांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आलाय. त्यावर साखर उद्योगांकडून 23 सप्टेंबर पर्यंत हरकती मागवण्यात आल्यात. यात साखरेचा दर ठरवणे, अन्य पदार्थांचा समावेश, खांडसरी उद्योगातील बदल, साखर पॅकिंग या संदर्भातील बदलांचा समावेश असणारे साखर उत्पादनातील अलीकडील तांत्रिक प्रगतीचा विचार करून हे बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी या मसुद्याच्या आधारे साखर नियंत्रण कायदा 1966 मध्ये काही बदल सुचवण्यात आले. राज्यभर कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांद्याचे दर 33 ते 40 रुपयांवर पोहोचले. मुंबई, नवी मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये हेच दर 45 ते 65 रुपयांवर पोहोचले. अचानक दरवाढ झाल्याने सामान्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय. श्रावणामध्येच कांदा दराने उसळी घेतल्याने दसरा, दिवाळीपर्यंत दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्यातील बाजार समितीमध्ये काकडीची आज आवक 1,514 क्विंटल झाली आहे. त्याला 1,507 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. तर काल रोजी काकडीची आवक 2,272 क्विंटल झाली होती. त्याला 1,499 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. काकडीची आवक बाजारात आता घटताना दिसलीये. कन्नड तालुक्यातील शिवराई भोकन गावच्या शेतकऱ्यांनी विविध कृषी दुकानांतून विकत घेतलेले मधुमकाचे बियाणे बोगस निघाले. सदरील मका तर उगवून आला, मात्र त्यात ताटांना कणसेच आली नसून ती वांझोटी निघाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून खरीपाचं उत्पन्न देखील वाया गेलंय. यावर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड लवकर केली आहे. तसेच हा पाऊस गरजेनुसार पडत असल्यामुळे कापसाची वाढ ही समाधानकारक आहे. त्यामुळे काही ठिकाणी कपाशीला फुले, बोंडे लागलेल्या ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतोय. सध्या ढगाळ वातावरण आणि सतत रिमझिम पाऊस असल्याने कापसाला पाते, फुले आणि काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंड अळीचे पतंग सक्रिय झालेले आढळून आलेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कपाशीच्या पिकात कामगंध सापळे आतापासूनच लावणं गरजेचे आहे, जेणेकरून होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल आणि पुढे होणारे नुकसान देखील कमी करता येईल.